महाराष्ट्र न्यूज। आनंदीबाई बंकट हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न। चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल चाळीसगाव येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नारायणभाऊ अग्रवाल चेअरमन मॅनेजिंग बोर्ड चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्री अजितजी चव्हाण ज्येष्ठ पत्रकार जी 24 तास, श्री राजेंद्रजी नन्नवरे अध्यक्ष विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव व श्री योगेशभाऊ अग्रवाल चेअरमन आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल तसेच संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब आर सी पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब मिलिंद देशमुख, सचिव डॉक्टर विनोद कोतकर, समन्वय समितीचे चेअरमन आबासाहेब अमृतकार, मुलींच्या शाळा समितीचे चेअरमन नानासाहेब प्रदीप हिरराव, कळंत्री विद्यालयाचे चेअरमन भोजराज पुंशी, ग्रामस्थांचे संपादक किसनराव जोरवेकर, मुख्याध्यापक शरद जाधव, मुख्याध्यापिका सौ सुलोचना इंगळे, उपमुख्याध्यापक महेंद्र कुमावत, पर्यवेक्षक प्रशांत नेरकर, पर्यवेक्षिका सौ सुनीता कासार, शिक्षक प्रतिनिधी अजय काटे तसेच एच पटेल, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील पाटील, माजी मुख्याध्यापक श्री बाबा सोनवणे व माजी मुख्याध्यापिका सौ पी पाटील यांच्यासह चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पदाधिकारी व संचालक मंडळातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली। मुख्याध्यापक शरद जाधव यांनी प्रास्ताविक केले। प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सुनीता कासार व मनोहर सूर्यवंशी यांनी करून दिला। सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच बन हायस्कूलचे माजी विद्यार्थी चिरंजीव यज्ञेशविलास गुरव यांची प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सी परेड दिल्लीसाठी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। माननीय श्री योगेशभाऊ अग्रवाल यांनी मनोगतात शाळेतील विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे सांगत गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कारांवर संस्थेचा भर असल्याचे नमूद केले। माननीय श्री अजितजी चव्हाण यांनी आपल्या भाषणात शाळेतील शिस्तबद्ध व्यवस्थापन व वाचनालयाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी असे आवाहन केले। माननीय श्री राजेंद्रजी नन्नवरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत उच्च शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले तसेच आत्मविश्वास व सातत्याच्या जोरावर यश मिळते असा संदेश दिला। यावेळी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध परीक्षा व स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, ट्रॉफी व पदके प्रदान करण्यात आली। तसेच शिक्षक व शिक्षिकांचाही गौरव करण्यात आला। अध्यक्षीय भाषणात आबासाहेब आर सी पाटील यांनी सर्व पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्वेता सोमाणी व श्री प्रवीण पवार यांनी केले। पारितोषिक वाचन श्री सचिन नागमोती यांनी केले। त्यांना श्री जयदीप गांगुर्डे सर यांनी सहकार्य केले। आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक महेंद्र कुमावत यांनी मानले।